नमस्कार मंडळी. आज 31 डिसेंबर 2020 म्हणजे इंग्रजी कॅलेंडर वर्ष 2020 याचा शेवटचा दिवस. आजच्या शेवटच्या दिवशी साजरा करताना लोकांच्यामध्ये जगभर फार एक वेगळा उत्साह असतो. पण ह्या दिवशी आपण 1 जानेवारी 2020ला जे काही संकल्प केले होते त्याचं काय केलं याचंही गणित मांडण्याचा एक दिवस असतो. आणि पुढे येणार आहे म्हणजे 2001 जानेवारी 2021पासून जे नवीन वर्ष इंग्रजी वर्ष सुरू होईल त्याच्यामध्ये आपण काय संकल्प करणार, आपण काय सिद्धिसणार, आपली काय स्वप्न आपण मांडणार याचाही एक ठोकताळा मांडण्याचे हा एक दिवस असतो असं मला वाटतं. पण सध्या तरी एकंदर वातावरण पाहता 31 डिसेंबर या कोरोनाच्या काळामध्ये शक्य त्याप्रमाणे साजरं करण्याचं लोकांचं एक मानस आहे. कारण या कोरोनाच्या 8-9 महिन्याच्या काळामध्ये फारच एक कुचंबणा लोकांची झालेली आहे आणि सतत असलेल्या माध्यमातून नेगेटिव्ह थॉट्स आणि नकारात्मक वृत्तांचा दखल ही परिणाम लोकांच्या मानसिकतेवरती ही झालेला आहे. त्याच्यामुळे एक ते थोडं निगेटिव्ह वातावरण असताना हा आजचाही दिवस सगळे लोक फार उत्साहाने साजरे करत असताना माझ्यासमोर पालघर जिल्ह्यातले रुग्णमित्र म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र ढगे हे आहेत. राजेंद्र ढगे म्हणजे आज एक पालघर जिल्ह्यातल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी एक असलेला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे कोणाला मग ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, कोणता आजार आहे आणि आजार नुसतं विचारताना फक्त कानावरती किंवा तोंडी विचारणं तर शक्य नाही, तर प्रत्यक्ष रिपोर्ट बघून कोणत्या प्रकारची एक साधारण आजार असेल त्याचा ठोकताळा बांधून किंवा योग्य त्या डॉक्टरांची कन्सल्ट करून राजेंद्र हे त्यांना प्रॉपर डायरेक्शन देतात की कोणता डॉक्टर चांगला आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये याची सुविधा मिळू शकेल आणि एका वाजवी खर्चामध्ये हे काही त्यांची सर्जरी असेल, ॲडमिट करायचं असेल ते करण्यामागे हा राजेंद्रचा एक दृष्टिकोन असतो. मग कोणाला ती रक्ताची गरज असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असतील याच्या बाबतीत सगळं ऑर्गनाईज करण्यामध्ये म्हणजे दिवसातले 24 तास आणि वर्षातले 365 दिवस राजेंद्र हा एकदम डेवोटेड माणूस आहे. 24 तास त्याचा फोन असतो, व्हॉट्सअप मेसेज असतात, व्हॉट्सअप कॉलिंग असतं, हे सगळं चालू असताना अशा प्रकारचं एक सामाजिक बांधिलकी या वृत्तीने एक राजेंद्रचं हे काम निश्चितच वाखवण्यासारखं आहे. राजेंद्र हा विविध सामाजिक संस्था आणि यांच्याशी NGOशी संलग्न आहे. आमची वसई ह्या वसईतील एका प्रख्यात सामाजिक संस्थेशी बांधलेला आहे पहिलं. पण तसं मानव सेवा संघ व इतर ज्या काही संस्था आहेत याच्याबद्दलची माहिती राजेंद्र स्वतः देईलच. तर राजेंद्र हा तू एक हा वसा घेतलेला आहे आणि तू पुढे नेतो आहे त्याच्याबद्दल तू काय जरा सांग. सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आज ह्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेला आहात. रुग्णमित्र ही संकल्पना पहिले आपण समजून घेणे खूप गरजेचं आहे. रुग्णमित्र म्हणजे डॉक्टर आणि रुग्णांच्या मधला एक सामायिक दुवा म्हणून आपण पकडला जाऊ शकतो. ह्यामध्ये आम्ही डॉक्टरांच्याही समस्या काय असतील तर ह्याही आम्ही उजागर करत असतो आणि रुग्णांच्याही पण काही समस्या असतील तर ह्यावरही आम्ही प्रकाश टाकत असतो. साधारण मला 10 ते 12 वर्षाचा असा अनुभव आहे हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा वगैरे. तर त्या अनुषंगाने 2017ला माझी भेट विनोद सळगकर आणि आमचे कैलासवासी जितेंद्र दांडेल यांच्याशी माझी भेट झाली. रुग्णमित्र जितेंद्र दांडेल आणि त्यांच्या संपर्कात येऊन मग मी स्वतः ठरवलं की आपणही आपला हा असा उपक्रम आपण वसई तालुक्यात किंवा पालघर जिल्ह्यात करावा. आणि आज त्याची व्याप्ती ती म्हणजे एवढी वाढली आहे की माझे आजच्या घडीला मी कोल्हापूर, सांगली, त्यानंतर मी रायगड, रत्नागिरी, नाशिकपर्यंत माझं जाळं पसरलेलं आहे की जिथून मला रुग्णांचे इव्हन बुलढाणावरून जिथून मला रुग्णांचे फोन येतात, त्यांना आपण मार्गदर्शन करतो. मी वैद्यकीय मार्गदर्शन म्हणजे वैद्यकीय समुपदेशन आणि वैद्यकीय आर्थिक प्रत्येक जणांची आजारावर म्हणजे प्रत्येकाला आजार असतोच पण त्या आजारावर खर्च कुठून उभा करायचा याबद्दलचं मी मार्गदर्शन करतो. कारण की बऱ्याच जणांना आजार तर असतो पण त्यांना माहिती नसतं की कुठली शासकीय योजना त्यांच्यासाठी आहे किंवा कुठल्या नियमात राहून तुम्ही ही योजना किंवा ही शस्त्रक्रिया करू शकतात यांचं त्यांना
फारसं ज्ञान नसतं. मग आपण त्यांना मार्गदर्शन करतो, तेही आपण विनामूल्य मार्गदर्शन करतो. पण आता मी आजच एक संकल्प सोडला आहे की येत्या वर्षापासून सशुल्क आपण मार्गदर्शन करू. कारण की बरेचसे जण असे असतात की ते फक्त वेळ काढूपणा करतात. मग त्यामध्ये माझा वेळ पण महत्त्वाचा आहे, कारण की मी माझे स्वतःचे संपर्क कॉन्टॅक्ट वापरून तुमच्यासाठी ही तजवीज उभी करून देतो. पण ठीक आहे, पण आता पुढच्या येत्या वर्षापासून मी सशुल्क करायचं योजिले आहे. राजेंद्र, हा तुझा विचार स्तुत आहे. खरोखरीच काही वेळा आत्ताचं हे हातामध्ये ही एक जादूची पेटी म्हणा किंवा काय व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून आणि याच्यातून मिळाल्यामुळे काही गरज नसताना उगीचच कोणाच्या डोक्यातले शंकासूर हे बळ घेतात आणि उगीचच राजेंद्रचा वेळ त्याच्यामध्ये फारच जातो. स्वतः डॉक्टरगिरी करणारे बरेच पेशंटही आहेत की असं असं तुम्ही करतो ते बरोबर आहे की नाही. अरे पण तुम्हाला काय व्याधी हे न सांगता ते स्वतःहून जे काय उपचार त्याच्याबद्दल ते त्यांचं गोडवे गातात. आणि मग ग्रुपवरती असलेला म्हणजे राजेंद्रचं एक रुग्णमित्र म्हणून व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. त्या ग्रुपमध्ये असलेले इतरांची काही वेळा दिशाभूल होण्याची शक्यता असते. आणि हे सगळं रोखणं मग राजेंद्रला प्रत्यक्ष वेळ देऊन फार कठीण जातं. म्हणून हा जो तुझा आज संकल्प सोडलेला आहे की देर इज नो लंच कॉल्ड फ्री लंच इन दिस वर्ल्ड. आणि ही सशुल्क सेवा देण्याचा तुझा मानस हा योग्य आहे. हे सगळं करत असताना प्रत्येक पेशंटची हिस्ट्री ही बघत असताना त्यांचं काय आजार आहे हे निवडून विविध डॉक्टर्स आणि इतर तज्ज्ञांना कन्सल्ट करून त्यांना मार्गदर्शन राजेंद्र देत असतो. पण मुख्य भाग की सगळं काही असलं तरी पण पैशाची सोंगबाकी घेता येत नाही. मग अशावेळी शासनाच्या असलेल्या पिवळं रेशन कार्ड म्हणा, केसरी रेशन कार्ड यांना असलेल्या ज्या काही फ्री हॉस्पिटलायझेशन्स शस्त्रक्रिया ह्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये असतात. म्हणजे आता त्या काय योजना आहेत त्याची थोडी बहुत तोडओळख राजेंद्र देईल. महात्मा फुले एक योजनेसारखी महाराष्ट्र शासनाची एक चांगली योजना आहे. त्याबाबत तुम्हाला थोडं बहुत मार्गदर्शन आणि साधारण कोणत्या वसईतल्या कोणत्या हॉस्पिटल्समध्ये ही सेवा उपलब्ध आहे त्याबद्दलचं राजेंद्र तू थोडं सांग. बघा, आता बऱ्याचशा काही शासनाच्या योजना आहेत. जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना, जी अगोदर राजीव गांधी योजना म्हणून होती, तर ह्या योजनेच्या अंतर्गत केसरी आणि प्युअर रेशन कार्ड धारकांना साधारण 1072 शस्त्रक्रिया त्या अनुषंगाने मोफत उपलब्ध आहेत. मग त्या हृदयाच्या असून देत, स्टोनच्या असून देत किंवा इतर. तर ह्या योजनांसाठी फक्त रेशन कार्डची जरूरत नसते. आणि आपल्या वसईमध्ये साधारण 6 ते 7 हॉस्पिटल्स आहेत ज्यांच्याकडे महात्मा फुले योजना आहे. ओके, आता त्याची माहिती तुम्हाला योजनेच्या साईटवर तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर धर्मदाय ट्रस्टी हॉस्पिटल जे असतात त्यांचे पण काही नियम आहेत. तर ह्या अशा हॉस्पिटल्समध्ये 20% खाटा राखीव असतात अशा रुग्णांसाठी ज्यांचं उत्पन्न म्हणजे निर्धन गट, म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे 0 ते 80,000च्या मध्ये असेल. त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढावा तहसीलदार कार्यालयाचा. त्यांचं ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड असेल त्याची एक प्रत आणि तो उत्पन्न दाखला असा जर तुम्ही ट्रस्टी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला माफक दरात किंवा मोफत तुमचे उपचार होऊ शकतात असा नियम आहे धर्मदाय नियमांचा. आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर म्हणजे ज्यांचं उत्पन्न 85,000च्या वरती आहे आणि 1,60,000च्या खालती आहे अशा याच्यामध्ये जे असतात त्यांना साधारण माफक दरात त्यांना उपचार लागू आहेत. आणि अशांसाठी 10% खाटा धर्मदाय रुग्णालयात राखीव असतात. याचं लोकांना माहिती नसतं आणि मग ते उपचार करायला जातात, मग बरंच काही होऊन जातं. तर असं आहे. त्यानंतर ST-SC रुग्णांना साधारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल एड 2018च्या अंतर्गत 3 लाखांची तरतूद केलेली आहे. हे एक शासकीय योजना झाल्या. त्याच्यानंतर समजा तुम्हाला फंड उभा करायचा असेल तर तुम्ही मित्रपरिवारांच्या मार्फत तुम्ही तुमचा फंड उभा करू शकतात किंवा मिलाप किंवा इम्पॅक्ट गुरुसारख्या काही संस्था आहेत यांच्यामार्फत तुम्ही क्राऊड फंडिंगला जाऊ शकतात. अजून एक आहे की सर्व ट्रस्टी टाटा ट्रस्ट, सिद्धिविनायक मंदिर न्यास, महालक्ष्मी मंदिर, शिर्डी संस्थान यांच्यामार्फत तुम्हाला वैद्यकीय आर्थिक मदत मिळू शकते. आता बऱ्याचशा ठिकाणी मेडिकल सोशल वर्कर असतात, ते तुम्हाला ह्याबद्दलची माहिती देऊ शकतात. कुठल्या
कुठले पेपरवर्क लागतात वगैरे यांची ती लोक माहिती देऊ शकतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, आता आपण वसई विरार महानगरपालिकेत राहतो तर आपल्यासाठी महापौर निधी आहे किंवा समाज कल्याण विभागातर्फे कॅन्सरग्रस्त महिलेसाठी, म्हणजे पहिली ज्या महिलेला कॅन्सर डिटेक्ट होत आहे अशा महिलेला 25,000ची तरतूद आपल्या महानगरपालिकेने केलेली आहे. तर ह्या अशा बऱ्याचशा योजना आहेत किंवा हे असे बरेचसे रूट आहेत ते लोकांना माहीत नसतं. तर माझी अशी एक विनंती असते की तुम्ही तुमच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया किंवा ज्या शासकीय योजनेत नाही बसत आहेत, ज्या रखडून ठेवल्यात तुम्ही शस्त्रक्रिया, यांच्याबद्दलची तुम्ही मला माहिती द्या. मी तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी कमी खर्चात माफक दरात मी तुम्हाला ते करून देऊ शकतो. दर्जेदार उपचार तुम्हाला मिळू शकतात. आपल्या वसईतही दर्जेदार उपचार मिळू शकतात किंवा आपण तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आपण मुंबईतही आपण ते करू शकतो. नो इश्यू त्याबद्दल. खरोखरीच राजेंद्र, तू एकदम उत्कृष्ट माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. इग्नोरन्स इज नॉट एक्सक्यूज म्हटलं जातं, तरी पण सामान्य जणांना या शासकीय योजनेची बरोबर माहिती नसते आणि त्याच्यामुळे उगीचच त्या खर्चाचा बाऊ करून एक ह्या शस्त्रक्रिया टाळल्या जातात, पुढे ढकलल्या जातात आणि मग जेव्हा ते जीवावरती बेतलं जातं तेव्हा आपलं घरदार शेती विकून त्याचा खर्च त्यांच्यातर्फे केला जातं. पण ही जी दुसरी बाजू आहे की शासन म्हणा, धर्मदाय संस्था म्हणा, काही NGOज म्हणा, आपलं मित्रपरिवार म्हणा, यांच्यातर्फे ही जी काही मदत केली जाते त्याचा ह्या रुग्णांनी फायदा घ्यावा आणि एक आपलं आयुष्य जास्तीत जास्त एक निरोगी आणि निरामय कसं करता येईल याचा पाठपुरावा करा. राजेंद्र, हा या कामी आपल्याला नक्कीच मदत करेल. नक्कीच मी मदत तुम्हाला करू शकतो. मला आणखीन या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणायचं आहे की तुमचा फॅमिली डॉक्टरवरचा विश्वास अबाधित ठेवा. बरोबर आहे. फर्स्ट कसं आहे की आता फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट थोडीफार बऱ्याच अनुषंगाने विलुप्त पावत चालली आहे, पण नाही, फॅमिली डॉक्टर तुमचा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी तो काय सजेस्ट करतो ते कसे तुमच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात हे पण खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ मेडिकेशनवर जाऊ नका, कारण की मी अशा माझ्याकडे बऱ्याच केसेस आहेत की सेल्फ मेडिकेशन केल्यामुळे किडनी डॅमेज झालेली आहे. तर 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 अशा सेल्फ मेडिकेशनमध्ये जाऊ नका. मी सुद्धा जर एखाद्याला सल्ला देतो आहे तर माझ्या मागे अशी माझी टीम आहे, डॉक्टरांची वैद्यकीय टीम आहे, तर मी त्यांना कन्सल्ट करूनच मी तुम्हाला निर्णय देत असतो. अर्थातच त्यांचाही वेळ खूप महत्त्वाचा असतो, माझाही वेळ खूप महत्त्वाचा असतो. अशामुळे कसं होतं की ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय पकडून चालायचं आहे. ओके, तर ते तसं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला माझ्या परीने जितकं काही सुंदर करता येईल ते मी तुम्हाला देत असतो. ह्या वर्षी सगळ्यात जास्त धावपळ राजेंद्रची फार झालेली आहे, कारण यावर्षी आलेलं हे कोविड-19 या व्हायरसचं सावट म्हणण्यापेक्षा त्याने जे काय आक्रमण केलं आणि माणसाला जे काय सळो का पळो करून सोडलं, याच्यामध्ये भले लोक थोडे त्याच्यामधले वयस्कर पण असतील कदाचित, पण काही तरुणी गेलेले आहेत, डॉक्टर्स गेलेले आहेत, नर्सेस गेलेले आहेत, पोलीस गेलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते यांचा पण ह्या कोरोनाने बळी घेतलेला आहे. तर ह्या कोरोनामध्ये एक सांगायची गोष्ट म्हणजे स्वतः राजेंद्र हा पण एक रुग्ण होता आणि त्याच्यातून लवकर रिकव्हरी होऊन तो त्यांच्यात रुग्णही असताना घरून ते बाकी इतर लोकांशी त्याने संपर्क चालूच ठेवला होता, कारण इतर बरेच रुग्ण त्याच्या संपर्कात होते. वसईला थोडी असलेली हॉस्पिटलची चणचण चांगल्या याने फार मोठे प्रश्न निर्माण केले, कारण ह्या वसई विरार परिसरामध्ये एकही चांगलं गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही आहे. आणि असं असताना जी खाजगी रुग्णालयाने काही रुग्णालयाने जी पिळवणूक केली याबद्दल अतिशय वाईट वाटतं. आणि असं असताना सामान्य लोकांना याचा फार फटका बसला. जी गव्हर्मेंटने शासनाने जी काय सोयी केल्या होत्या त्या फार अपुऱ्या होत्या आणि योग्य प्रकारचा त्याचा दर्जा नव्हता असं म्हटलं जातं आहे. असं असताना राजेंद्र, तुला ह्या कोरोनाच्या काळातला अनुभव कसा आला? कोरोनाच्या काळातला अनुभव खूप माझ्यासाठी खूप चांगलाही होता आणि जरासा वाईटही होता. आता चांगला अशासाठी की मी रुग्णसेवा करताना मला कोविड झाला. म्हणजे मला माहिती आहे की ज्या वेळेला मला वाटतं मार्च महिन्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर केला तेव्हा पहिलं रक्तदान शिबिर 31 मार्चला
आमची वसईने ठेवलं होतं, कारण की त्यावेळेला रक्तटंचाई होती. त्याच्यानंतर थोडं फरकाने आपण फिवर क्लिनिकसाठी मी मागणी केली होती त्यावेळेला महानगरपालिकेकडे, आणि त्याच्या साधारण 1-1.5 आठवड्यानंतर फिवर क्लिनिक आपल्याकडे चालू केले, जे ऑलरेडी त्यांच्याकडे PSC होतेच. त्यात PSCचे त्यांनी महानगरपालिकेने फिवर क्लिनिक केले. त्यानंतर मी पोलिसांसाठी म्हणजे आमचे दिवंगत मित्र श्री कुलदीप मलिक यांच्या सहाय्याने मी आणि डॉक्टर गोविंद पठारे आणि डॉक्टर सुनील रणाईत जे आयुर्वेदिक संघटनांचे आहेत, तर त्यांच्या सहाय्याने मी फिरता दवाखाना चालू केला पोलिसांसाठी. तो 1 महिनाभर मी तो उपक्रम सुरू ठेवला. त्याच्यानंतर थोड्या बहुत फरकाने त्यावेळेला आपल्याकडे निसर्ग चक्रीवादळ आला होतं. तर निसर्ग चक्रीवादळातल्या वादळग्रस्तांना मदतीचा हात पोहोचवण्यासाठी मी 16 जून आणि मला वाटतं 24 जूनला या दोन तारखेला मी कोकणात त्यांना वाटप करायला गेलो होतो. प्लस आपल्याकडे त्यावेळेला राजेश टोपे म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं की महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत कोविडचे उपचार मोफत मिळण्यात येईल, आणि त्यामध्ये व्हाईट रेशन कार्डवाल्यांना पण त्यांनी स्थान दिलं होतं. पण त्या अनुषंगाने आपल्याकडे फक्त एकच हॉस्पिटलमध्ये ती सुविधा सुरू केली होती. आता मी ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही हॉस्पिटलचं नाव नाही घेत आहे, पण ते लोकांना समजेल. मी पाठपुरावा करून म्हणजे मी त्याच्यानंतर आमचे मित्र शिवसेनेचे मिलिंद चव्हाण असून देत किंवा प्रहारचा जतीन वालकर असून दे, अशा आम्ही सर्वांनी मिळून आपल्याकडे महात्मा फुले योजनेच्या अंतर्गतली हॉस्पिटल्स नाही आहेत ह्यासाठी आम्ही पाठपुरावा केला की बाबा आमच्याकडे हे असायला हवं, किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये ते योजना आहे त्या हॉस्पिटलमध्ये कोविडचे उपचार मिळावेत ह्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. आणि असे कसं आहे की सरकारी यंत्रणा खूप म्हणजे सुस्त असल्याकारणाने त्यांनी फक्त नावाला ही हॉस्पिटल्स आम्हाला दिली होती, पण हॉस्पिटलमध्ये खरंच कोविडचे उपचार मिळालेत की नाही याची त्यांच्याकडे लेखाजोखा नाही. ह्याचं कारण असं आहे की मी ज्या वेळेला यांच्याकडे मागतो की मे ते सप्टेंबर ह्या जो कोरोनाचा जो पीक काळ होता त्या काळातली ह्यांच्याकडे फारशी डिटेल नाही आहेत की त्यांनी किती रुग्णांना योजनेच्या अंतर्गत मोफत ट्रीटमेंट दिली ह्याची त्यांना माहिती नाही आहे. त्याच्यानंतर मग मी स्वतः कोविड मला झाला होता. मी त्यातून रिकवर होत मी 6 वेळा प्लाझ्मा दान केला. आपल्याकडे प्लाझ्मा दान किंवा प्लाझ्मा थेरपी होत होती. मी 6 वेळा प्लाझ्मा दान करणारा पहिला महाराष्ट्रातला प्लाझ्मा दाता आहे, आणि याची दखल साधी शासनानेही नाही घेतली, नाही स्थानिक प्रशासनाने घेतली. प्लाझ्मा मिळवण्यासाठी मला बरेचसे कॉल येतात, पण मी त्यांना हेच सांगतो कारण की सरकारचा नियम आहे की कोविड रुग्णांची माहिती लोकांना देऊ नये. मग लोकांना देऊ नये, मग प्लाझ्मा दाते पुढे कसे येणार? कारण की प्लाझ्मा ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचा पेशंट ॲडमिट असतो त्या हॉस्पिटल तुम्हाला प्लाझ्मा घेऊन या म्हणून रिकमेंड करते, पण ती हॉस्पिटल तुम्हाला त्यांची यादी देत नाही, ही खेदाची बाब आहे. कारण की त्यांची जर यादी तर तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता. तर प्लाझ्मा थेरपी तर तुम्हाला द्यायची आहे, पण त्याचं अवेअरनेस पण शासन लेवलला होत नाही किंवा प्रशासन काही करत नाही, ह्याची खूप म्हणजे दुःख आहे. म्हणजे कोविडमध्ये जितकं काही मला चांगलं करता आलं ते मी केलं. आजही मला प्लाझ्मासाठी फोन येतात. अर्थातच आता मी थकलो आहे की प्रत्येकाला तेच सांगून मी त्यावर एक व्हिडिओ पण बनवली होती की तुम्हाला प्लाझ्मा कसा मिळेल ह्यावरची. तर तसं आहे. त्यानंतर मग मी कोविड जसं अनलॉक वगैरे होत गेलं तसं मग आम्ही म्हणजे परप्रांतीयांना किंवा ते जे मायग्रेट जे पीपल जे जात होते अशांना आम्ही अन्नधान्यापासून म्हणजे हे कॉमन आहे की जेवण वाटपपासून की शेदा वाटपपर्यंत हे सर्व त्यासाठी मला म्हणजे माझे भूपेश पाटील, त्यानंतर मिनाज नडाफ किंवा पूजा कट्टी यासारख्या ज्या आहेत ज्या त्यांनी मला खूप मदत केली ह्या संदर्भात. आणि मी नक्कीच त्यांचा आभारी आहे, ऋणी आहे की त्यांनी जो सपोर्ट किंवा जो पाठिंबा द्यायचा तो त्यांनी मला वेळोवेळी दिला. आणि खूपच म्हणजे हा कोविड काळ
पास ऑन करायला मला खूप मदत झाली. थँक्यू. हां, राजेंद्र खरोखरीच आहे. या कोविडच्या काळामध्ये जे काय घडलं आणि घडतं आहे किंवा आता त्याचं प्रमाण थोडं कमी होतं आहे, पण वसईतल्या काही हॉस्पिटल्सनी अक्षरशः लूट केली. म्हणजे शासनातर्फे काही कॉट्स तिकडे रिझर्व असताना त्या कॉट्समध्ये पेशंटना ॲडमिट न करता त्यांना तिकडे ते सांगितलं त्यांनी की ह्या सेक्शनमध्ये जर तुम्ही ॲडमिट झाले तर तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट तिकडे मिळणार नाही, तर तुम्ही आमच्या प्रायव्हेट कोट्यामध्ये या, असं सांगून त्या पेशंटच्याकडून अक्षरशः लाखो रुपये उकळवले येतात. अशाच एका हॉस्पिटल विरुद्ध लेखी तक्रार राजेंद्रने केलेली आहे. शासकीय दरपत्रकानुसार अजून रेट लावलेले नाहीत. हे असं तक्रार दाखल केल्यानंतरही ऑडिट समितीकडून त्याचा अजूनही, म्हणजे आता हे 7-8 महिने झाले असतील त्याला, त्याचा अजूनही काही रिप्लाय आलं. याबद्दलची माहिती थोडी राजेंद्र तू सांग. कसं आहे की मला वाटतं जुलैच्या वेळेला ऑडिट समिती स्थापन करण्यात आली महानगरपालिकेने आणि शासकीय दरपत्रकानुसार बिलं लागतात की नाही ह्याबद्दलची त्यांना माहिती घ्यायला सांगितली. त्यांचा एक नियम असा होता की पेशंट डिस्चार्ज व्हायच्या 1 दिवस अगोदर त्या बिलाचं ऑडिट करायचं आणि ते बिल रुग्णाला लावायचं. पण त्यांनी तसं काही केलं नाही. कुठेच हे झालं नाही. आज मुंबई वगैरे किंवा ठाण्यामध्ये लोकांना परतावा मिळालेला आहे, पण वसई विरार महानगरपालिकेत अजून तसं ऐकीव असं उदाहरण कुठलंही नाही आहे. अर्थातच आता बघा, मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी फार तर भांडू शकतो किंवा मी बोलू शकतो किंवा मी तुम्हाला दाखवू शकतो, पण हे ॲक्च्युअल काम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी त्यांची ड्युटी ओळखून जर काम केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असली असती. आज मी खरं सांगतो तुम्हाला, आज रक्तदान शिबिर सर्व आयोजक वगैरे भरवत आहेत, पण ह्यात महानगरपालिका प्रशासन कुठेच दिसत नाही आहे. रक्तदान शिबिरासाठी कुठेही दिसत नाही आहे की त्यांनी स्वतःहून कुठे रक्तदान शिबिर भरवलं आहे किंवा इनिशिएटिव्ह घेतली आहे. प्लाझ्मा थेरपी तर दूरची गोष्ट आहे, पण रक्तदान शिबिरासाठी तरी महानगरपालिकेने कुठेतरी इनिशिएटिव्ह दाखवायला हवी, जी दाखवली नाही आहे आपल्या इकडे. आणि असं आहे की आता मी स्वतः थॅलेसिमियाग्रस्तांसाठी सध्या काम चालू आहे माझं. आपल्या वसई विरारमध्ये थॅलेसिमियाग्रस्त मुलांची संख्या साधारण आता माझ्या माहितीत 25+ आलेली आहे. मी अजून माहिती गोळा करतो आहे. ही माहिती महानगरपालिकेला नसणं ही खूप खेदाची बाब आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला ह्याची माहिती नसणं ही खूप खेदाची बाब आहे. मी मागच्या आठवड्यात याबद्दल निवेदन दिलेलं आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना की आपल्या महानगरपालिकेत थॅलेसिमियाग्रस्तांसाठी डे केअर सेंटर चालू करण्यात यावं. त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन मोफत मिळावं, ब्लड मोफत मिळावं आणि औषध त्यांना मोफत मिळावी, यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न चालू आहे. नक्कीच महानगरपालिका याच्यावर विचार करेल किंवा मी अपेक्षा ठेवू शकतो की नाही हे आता येणारं महानगरपालिका ठरवेल. पण ठीक आहे, म्हणजे जे काही होईल ते चांगल्यासाठी होईल ह्या हिशोबाने मी सध्या चालत आहे. आता सध्या मी येत्या 23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंतीनिमित्त खास थॅलेसिमियाग्रस्तांसाठी मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. या थॅलेसिमियाग्रस्त रुग्ण त्या ठिकाणी असणार आहे आणि ते आवाहन करतात आहे की त्यांच्यासाठी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्यासाठी ते स्वतः आवाहन करतीलच. माझी पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान आहे की आपण 23 जानेवारीच्या रक्तदान शिबिरात सामील व्हावं. तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे याची माहिती मिळेल. कुठे कुठे शिबिर आहेत याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद. हे शिबिर मला तरी वाटतं, म्हणजे तू जे काही पोस्टिंग केलेले आहे त्यातून नालासोपाऱ्याला ते स्थळ कोणतं आहे? साथिया ट्रस्ट ब्लड बँक सोबत मी करतो आहे. हां, नाला स्टेशन जवळच हे स्टेशन जवळच आहे. आणि मी अजूनही काही ठिकाणी रक्तदान शिबिर भरवत आहे वेगवेगळ्या ब्लड बँक सोबत, वेगवेगळ्या आयोजकांसोबत मी ते भरवते. त्यात स्थानिक ब्लड बँकला घेऊन त्यांनी रक्तदान शिबिर भरवावं याबद्दल मी सहकार्यही करत आहे. 20 डिसेंबर 2020 या दिवशी वसईत न भूतो आणि भविष्यती असा, म्हणजे कुठे जगभर असा प्रयत्न झाल्याचा ऐकूयात नाही, असा फार मोठा रक्तदान महोत्सव हा आयोजित केला होता. त्याच्यामध्ये ही डगेंचं
आमची वसईतर्फे डॉक्टर रवीच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदानाचं शिबिर भरवण्यात आलं होतं. अशा विविध संस्थांनी त्या कामी रक्त गोळा करून जवळ 1758 युनिट्स 1728 युनिट्स हे गोळा केले. आणि खरोखरीच हा एक फार मोठं एक चैतन्याचं वातावरण त्या दिवशी संपूर्ण वसईमध्ये होतं. आणि वसईकरांनी ह्या ज्या आव्हानाला एक या सेवाभावी संस्थांच्या आव्हानाला दिलेला प्रतिसाद हा वाखवण्याजोगा होता. असं करत असताना इथे राज्य शासन म्हणा किंवा महानगरपालिकेचं शासन म्हणा यांचं कुठेच काही वावर किंवा पुढाकार दिसत नाही. ही एक खेदाची बाब आहे. मग लोकांच्यातर्फे गोळा केलेला टॅक्स, आरोग्याचा जो टॅक्स आहे, हेल्थ, तो जातोय कुठे हा पण लोक प्रश्न विचारतात. असं असताना ही एक जी निद्रिस्त भूमिका महानगरपालिकेची आहेत ही एकदम चुकीची आहे असं मला वाटतं. या कामी मला तरी वाटतील की ज्यांचं एक नाव घेतलं जातं असे आयुक्त डी गंगाधरन आणि त्यांची नवीन टीम, आता तिकडे बरेच शासकीय नियुक्त झालेले आहेत या मागच्या 1-2 महिन्यामध्ये, ही त्यांची नवीन टीम ह्या आरोग्याच्या प्रश्नावरतीही तेवढ्याच जागरूकतेने लक्ष देऊन, जसा अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न आहे वसई विरारमध्ये, तसाच हा आरोग्याचाही फार मोठा प्रश्न असताना ह्या बाबीकडे पुरेसं लक्ष देऊन सामान्यांसाठी परवडेल अशा दरामध्ये आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं जरुरीच आहे. आणि ह्याकरता बरोबर लक्ष देतील तरच आता ते थॅलेसेमियाग्रस्ताकरता जे राजेंद्रने प्रपोजल दिलं आहे याचा गांभीर्याने विचार करून वसईतल्या कमीत कमी 5-6 ठिकाणी असे सेंटर्स उभे करून त्यांना ही मदत करायला पाहिजे. एक चांगलंही ते मी म्हणू शकतो की अगोदरच्या म्हणजे महानगरपालिकेच्या याच्यामध्ये डायलिसिस पेशंटना काही आर्थिक सूट एक ती दिली जाते. 300 रुपये का 350 रुपयाची वाढवण्यात यावी, कारण ती पण वाढवण्यात यावी. कारण प्रत्यक्ष डायलिसिसचा खर्च आता वाढत आहे. कारण मशिनरी जुनीहून नवीन घेताना त्या नवीन मशिनरीची किंमत फार मोठी असते आणि तेवढ्या चांगल्या प्रतीची ती मशिनरी लागते. कारण ती चांगल्या प्रतीचा डायलिसिसला साधारण 1,500 खर्च येतो चांगल्या प्रतीचा. बापरे. आणि तुम्ही ही जी मदत करतात ही मी तुटपुंजी नाही म्हणणार, पण एक त्या व्यक्तीला सहाय्यक ती एवढी मदत मिळते. पण ती पण ज्या ठिकाणी ही लोक डायलिसिसला जातात तिकडे ती वेळेत मिळत नाही अशी त्यांची तक्रार असते. पण ते तक्रार लेखी नाही करणार तुमच्याकडे, बरोबर, कारण की त्यांचा पैसा अडकलेला असतो. ओके, तर ही जी 350ची जी मदत आहे ही तुम्ही साधारण 700 ते 800 रुपये करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो पालिका प्रशासनाला. कारण की ॲटलिस्ट 50% खर्च हा डायलिसिसचा महानगरपालिकेने उचलावा. राजेंद्र, तुझे हे विचार स्तुत आहेत. महानगरपालिकेचा बराच खर्च कुठे जातो आहे याचं सध्या विशेष एक ऑडिट अधिकारी नेमून त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं. ह्या बाबतीत ट्रॅव्हलच्या बाबतीत तरी स्वतः खुद्द गंगाधरन यांनी मिटिंग घेऊन ते एक निदर्शनात आणून दिलं होतं. तसेच बरेच हे लिकेजेस महानगरपालिकेच्या खर्चामध्ये आहेत, ते बुजवून हा खर्च एका वेगळ्या रीतीकडे वळून, म्हणजे आरोग्याचा प्रश्न असो याच्याकडे वळून. आता बघा ना, तुम्ही आता हॉस्पिटल्सवर ऑडिट समिती नेमली आहे, त्या ऑडिट समितीने काय केलं ह्याचं लोकांपर्यंत पोचलं नाही आहे. तर मग वेगळा नवीन ऑडिटर्स अजून आणून काय उपयोग आहे, हा एक पहिला प्रश्न. पहिले हॉस्पिटलचं जे ऑडिट होतं, म्हणजे अवाजवी जे बिलं आकारलेले त्याबद्दलचं मत ऑडिट समितीने वसई विरार महानगरपालिकेच्या जनतेसमोर ठेवावं. व्हाईट पेपर एक सादर करावा. की बाबा ह्या रुग्णालयांनी इतके रुग्ण ट्रीटमेंट गेली, यांची एवढी बिलं होती, ही अवाजवी होती, एवढे रिटर्न त्यांना करण्यात आलं. साफ सरळ आणि एकदम सोपा पर्याय. जनतेची संवाद साधण्यामध्ये सध्याचं प्रशासन थोडं मागे पडतं असं दिसतंय. होय होय, जनतेची संवाद साधण्यामध्ये आयुक्त हे मागे पडत आहेत असं स्पष्ट मला, म्हणजे आरोपच म्हणावा तुम्ही तर हा आरोप आहे की आयुक्त लक्ष देत नाही ह्या बाबतमध्ये. हा एक फार मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत सामान्य लोकांचे प्रश्न हे वेगळ्या रीतीने ऐकले जात नाहीत, त्यामुळे त्यांची सोडवणूक करणं कठीण आहे. म्हणून आयुक्ताने एखादा एक दिवस आठवड्यातला संपूर्णपणे जनतेशी संवाद साधण्यामध्ये, म्हणजे काही नेते जनता दरबार भरवतात, तर त्या टाईपचा हे जनतेशी संवादण्यासाठी एक आठवड्यातला एखादा दिवस राखून ठेवावा
म्हणजे त्यांना नक्की समजेल की त्यांचा अधिकारी वर्ग, त्यांचा कर्मचारी वर्ग का? एक्झॅक्टली काय करतात, नेमकं करतो का? नेमकं करतो काय. 6-6 महिने झालेल्या उत्तर रेज केलेल्या प्रश्नांना एक साधा लेखी त्यांचा काय निर्णय असेल तोही कळवला जात नाही. तोही नाही कळवलं. बरोबर. हे एकदम म्हणजे अनागोंदी कारभार हा जर असा महापालिकेचा दिसत असेल आता, आणि हे सगळं करत असताना पुन्हा हॉस्पिटलसाठी तरतूद ही केली पाहिजे. आता थोडं मी मागे ऐकलं की वसईच्या पेटेट हॉस्पिटलचं नूतनीकरण करण्यात येऊन तिथे खाटांची संख्या वाढवण्यात येणार, पण त्याने काय पडणार आहे. आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची या वसई विरारमध्ये फार जरुरी आहे. आपल्या वसई विरारमध्ये काही राखीव भूखंड आहेत महानगरपालिकेचे, ज्याच्यात हॉस्पिटलसाठी तरतूद आहे, पण अजूनही त्याचा काही विचार केलेला नाही. माझे एक मित्र म्हणावा किंवा एका व्यक्तीने मला, म्हणजे जबाबदार व्यक्तीने मला असं सांगितलं आहे की कॉल सिटीमध्ये साधारण 6 एकरचा प्लॉट आहे जो ह्या हॉस्पिटलसाठी राखीव आहे, ज्यापैकी 1 एकर प्लॉट फक्त त्यांच्या हातात आलेला आहे, बाकीचे यायचे आहेत, मग त्याच्यावर कोणीतरी कब्जा केलेला आहे. त्याच्यानंतर एव्हरशाईनमध्ये जिथे जी झोपडपट्टी मागे जी तोडली होती त्या ठिकाणी साधारण 200 ते 300 बेडचं हॉस्पिटल प्रस्तावित आहे. तर माझं असं म्हणणं आहे की बघा, अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये जे राखीव भूखंड होते हॉस्पिटलचे, तिकडे त्यांनी काही न केलं, त्यामुळे ते राखीव भूखंड परत शासनाकडे गेले होते. तशी वेळ आपल्या महानगरपालिकेवर येऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. जनतेसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे असले पाहिजेत, त्यामध्ये कार्डियकपासून सर्व सुपर स्पेशालिस्टचे तुम्हाला तिकडे दर्जेदार उपचार वगैरे मिळायला हवे. आज आपल्याकडे कॅन्सर केअर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, जे नाही मिळत आहे. शासनाची ती असायला पाहिजे, केमो रेडिएशन वगैरे आपल्याकडे असायला पाहिजे. आज टाटावर आपण किती भार ठेवणार, तर आपल्या इथेही ती सुविधा असायला हवी. आपल्या इथेही ते उपचार नागरिकांना मिळायला हवे, यासाठी प्रयत्न करायला हवे. नुसतं माता बालसंगोपन केंद्र ओपन करून चालणार नाही, तर आपल्याकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स व्हायला हवी महानगरपालिकेची. JJKM नायरसारखी अद्ययावत सुविधा असलेली आपल्याकडे जर हॉस्पिटल झाली तर नक्कीच त्याचा दिलासा सामान्य नागरिकांना मिळेल. प्लस पालघरमधील नागरिक पण आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतील. त्यानंतर आपल्याकडे वसईला साधारण 2-2.5 लाख कामगार असतील. त्या कामगारांसाठी पण कामगारांचं स्वतःचं रुग्णालय असायला पाहिजे, ना की इम्पॅनमेंट असलेलं. आज कामगार स्वतःच्या खिशातून 1/3 देतो आणि मालक म्हणजे 2/3 येतो. तर कसं आहे की हा जो पैसा जो जमा होतो आहे विमा आरोग्य यांच्याकडे, राज्य विमा कामगार विमा आयोगांकडे, तर त्यांनी या पैशाचा विनियोग ह्या प्रकारे केला पाहिजे की त्यांनी स्वतःचं एक हॉस्पिटल कामगारांसाठी केलं पाहिजे महानगरपालिकेत, किंवा ॲटलिस्ट तो पालघर स्टेशन किंवा पालघर साईडला त्यांनी ते केलं पाहिजे. तिकडे MIDC आहे, तर ते नक्कीच कामगारांसाठी पण उपयोगी ठरणारं हॉस्पिटल ठरेल. या कामी निश्चितच पाठपुराव्याची जरूर भासणार आहे. आणि कारण शासनालाही सांगावं लागतं, हलवावं लागतं, अरे बाबा हे असं आहे असं आहे. तुम्ही पैसे गोळा करतात, पण ज्यांच्या लोकांच्याकडून जे पैसे घेतात त्यांच्याकरता वापर होणं हे फार जरुरीचं आहे. नाही, माझं आता ह्यामध्ये असं आहे म्हणणं आहे की बघा, सर्वांना माहीत असतं कुठे काय हवं असतं, पण बघा कसं आहे की ह्याची जाणीव त्या नेत्यांनाही असली पाहिजे, शासकीय पुढाऱ्यांना पण असली पाहिजे, शासकीय कामगारांनाही असलं पाहिजे की जोपर्यंत बघा ह्या कोरोनाने भरपूर काही शिकवलं आहे. जोपर्यंत स्वतःवर काही येत नाही ना, तोपर्यंत कोणी धावपळ करत नाही. अर्थात मला ही धावपळ करायची तुम्ही एक बघाल तर खास तुम्ही बोलू शकता ती आहे, मी ते करतो. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही करावं. तुम्ही हे ॲटलिस्ट तुमच्या बाजूने पण काहीतरी सकारात्मक प्रतिसाद आला तर आम्ही पुढे काहीतरी सरकू शकतो, आम्ही पुढे पाठपुरावा करू शकतो. माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक अशी विनंती आहे की एखादा रविवार तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये फिरावं. एखादा रविवार तरी तुम्ही आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये राजकीय फिरावं. नेत्यांसाठी हे आव्हान आहे. हां, राजकीय नेते किंवा आपली सामान्य नागरिकसुद्धा ॲटलिस्ट तुमच्या बाजूच्या हॉस्पिटलमध्ये चालतं काय होतं, तिकडे कुठले डॉक्टर येतात याची माहिती जरी तुम्ही घेतलीत ना, तर आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तिकडे ते सोयीचं ठरेल.
म्हणजे बरोबर. माझ्यासारख्यांची त्यावेळेला गरज भासणार नाही. समजलं का? तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या सेवा आहेत, त्यांचे दर काय आहे, कुठले डॉक्टर येतात, त्यानंतर तिकडे व्हेंटिलेटरची संख्या किती आहे, वेळेला तिकडे डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही, ह्याची जर माहिती जर तुम्ही स्वतःजवळ ठेवाल तर नक्कीच तुम्हाला ते तुमच्या आपत्कालीन परिस्थितीत फायदेशीर ठरेल. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही एखादा रविवार तुम्ही स्वतःच्या परिसरातली हॉस्पिटल फिरा आणि त्यांची माहिती घ्या. हो, खचित हे अतिशय स्तुत विचार तू राजेंद्र मांडलेला आहे. म्हणजे आग लागल्यावरती विहीर खोदणं नको, तर बाजूला असलेल्या हॉस्पिटलमध्ये जर चांगली सुविधा मिळत असेल तर उगीचच उठसूट उठून मुंबईला धावायचं. तर फर्स्ट एड जर इकडे जर झाली लगेच तर एखाद्याचा जीव, गोल्डन आवर्समधला जीव वाचू शकतो. बरोबर. आणि आजकाल मुंबईमध्ये जाणं ट्रेन म्हणा किंवा रस्त्याने म्हणा अतिशय कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे तिकडे जर पेशंट ॲडमिट केला तर त्याच्याकडे सेवा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या माणसांना जाय करणं अतिशय मुश्किल आहे. या मागच्या 30-40 वर्षामध्ये राज्यकर्त्यांनी, सगळ्याच राज्यकर्त्यांनी हा म्हणजे वसई विरारातील राज्यकर्त्यांनी हा इश्यू शासनाकडे घेतलेला नाही आणि शासनाने पण या सगळ्या त्यांनी रेज केलेल्या इश्यूवरती अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे. वसई विरार म्हणजे काय, अतिशय दुर्लक्षलेला भाग हा म्हणजे मुंबईच्या खाकेमध्ये असलेला हा भाग असताना अतिशय दुर्लक्षित असलेला भाग म्हणजे साधारण उदाहरण मी मागे टाकलं होतं, थोडं विषयांतर होतं आहे की आपल्याला 24 तास वीज का मिळत नव्हती. आता मिळतं आहे कारण तेवढी डिमांड कमी आहे. 24/7 हा एक विजेचा प्रश्न आहे. वसई तुमतंही हा पण एक प्रश्न आहे आणि या तुंबलेल्या वसईतून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. डासांची संख्या निर्माण होते त्याच्यामध्ये व्यवस्थित फवारणी होते की नाही माहिती आहे, किंवा जी फवारणी केली जाते ती योग्य आहे की नाही याचाही विचार कोण करत नाही. हे फक्त नेऊन धूर करायचा आणि ते काहीतरी फवारा मारायचा आणि खरोखरीच डासांचं नायनाट होते की नाही याचं कोण ऑडिट करतं आहे का हा विचार कोणाच्याकडे माहीत नाही. हे असं असताना मग सगळी धावपळ आणि तळमळ राजेंद्राची होते. आणि असा हा समाजसेवक आपल्या हा जो वसई विरार किंवा मी म्हणेल त्याच्याही बियॉन्ड हा जो मिळालेला आहे त्याच्याबद्दल हे आपलं वसईचं भाग्य आहे. आणि त्याच्या ह्या हाकेला प्रशासनाने ओ देऊन त्यांनी जे काय आपली जी निवेदनं मांडलेली आहेत, जे काय सूचना केल्या आहेत त्यांच्याकडे जातीनं लक्ष देऊन या सुविधा लवकरात लवकर सुरू करायत असं मी म्हणेल. मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो. मी साधारण 2 म्हणजे कोरोना यायच्या 1-1.5 वर्षापूर्वी मी तत्कालीन आरोग्य सभापती आणि वैद्यकीय अधिकारी या दोघांनाही मी सांगितलं होतं की तुम्ही आपला दवाखाना टाईप एक कम्युनिटी सेंटर चालू करा. प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेचे डॉक्टर बसवा, कम्युनिटी OPD. ओके. आणि म्हणजे जसं दिल्लीला केजरीवाल यांनी चालू केलं, ठाण्याला आपला दवाखाना आहे. अच्छा, ठाण्याला पण आहे. तुम्ही एक कम्युनिटी सेंटर तुम्ही चालू करा. हां. प्लस तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करतात, हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन करतात महानगरपालिकेत, त्यावेळेला महानगरपालिकेने त्याच्यात अट टाकावी की 10% खाटा माझ्या महानगरपालिकेतल्या रुग्णांसाठी असायला हवा. बरोबर आहे. कारण की माझा महानगरपालिकेतला रुग्ण काय वंचित राहू नये महागड्या उपचारांपासून, तर तिकडे त्याला ते उपचार मिळावे यासाठी तुम्ही त्या खाटाही राखीव करून ठेवायला. प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये खाटा आरक्षित कराव्या असं राजेंद्र यांची मागणी आहे आणि ही मागणी खचितच बरोबर आहे. कारण की मी तुम्हाला सांगतो की त्यानंतर जेव्हा कोरोना आला त्यावेळेला त्यांना रुग्णालय हायर करताना त्रास झाला महानगरपालिकेला. ते भलेही तुमच्या तोंडावर नकार देत असतील पण नक्कीच त्यांना त्रास झाला. ते जर आज जर तुम्ही ते त्यावेळेला जर तसं ऐकून जर केलं असतं तर तुम्हाला आज समजा एक हॉस्पिटल 100 बेडचं आहे तर तिकडे तुम्हाला तिथले 10 बेड तर तुम्हाला तसेच मिळाले असते. असे आपल्या हॉस्पिटल महानगरपालिकेत 100हून अधिक हॉस्पिटल्स आहेत, त्यांचे 2, 4, 10, 5 असे बेड मिळून तुमचे साधारण 300 बेड तिकडेच झाले असते. 300 किंवा त्याच्याहून अधिक तुम्हाला बेड मिळाले असते. प्लस कोरोनाच्या सुरुवातीला बऱ्याचशा डॉक्टरांनी त्यांची OPD बंद केली होती. ओके. त्यावेळेला डॉक्टरांना मिळणं खूप बरोबर, त्याच्यामध्ये रुग्णांचे बरेच हाल झाले. तर अशा वेळेला तुमचे कम्युनिटी सेंटर तुमच्या कामी आले असते. तेच कम्युनिटी सेंटर तुम्ही फिवर क्लिनिक म्हणून त्यावेळेला कन्वर्ट केले असते. जे अगोदर तुमचे PSC तर होते पण PSC ह्या
त्यांना लिमिट आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कम्युनिटी सेंटर केले असते, OPD सेंटर, तर नक्कीच त्याला तुमचा फायदा ह्या कोरोना काळात झाला असता. पण ती दूरदृष्टी तुमची नव्हती. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. पण आता तरी तुम्ही ह्या बाबतीत विचार करावा. इवन मी आता जे थॅलेसेमिया डे केअर सेंटर म्हणून तुम्हाला जे पत्र दिलेलं आहे महानगरपालिका, त्याच्यात मी अशी मागणी केलेली आहे की प्रत्येक रुग्णालयाला एखादी ब्लड बँक टायअप करावी लागते. म्हणजे रुग्णाला जर रक्त लागलं तर त्याची प्राथमिक जबाबदारी ही रुग्णालयाची असते की त्यांनी ती अरेंजमेंट करायला पाहिजे. पण ते काय करतात, ते पेशंटच्या रिलेटिव्हवर टाकतात की बाबा ह्याला रक्त पाहिजे, तुम्ही घेऊन या वगैरे. तर महानगरपालिकेने रजिस्ट्रेशन करतानाच त्यांना सांगायचं की प्रत्येक रुग्णालयांनी वर्षातून 3दा ब्लड डोनेशन कॅम्प त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इन हाऊस ठेवायचे, त्यांच्या संलग्नित असलेल्या ब्लड बँकसोबत. म्हणजे त्यांचा पण एक कोटा नियमित राहिला जाईल. वैद्यकीय व्यवसाय करू नका, वैद्यकीय सेवा पण द्या, पण वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली तुम्ही हे करू नका की बाबा मला ब्लड मिळत नाही, आम्हाला वैद्यकीय व्यवसाय करायला. कारण की स्वतः लोकसत्तामध्ये एकाचं वक्तव्य आलं आहे की वैद्यकीय व्यवसायासाठी आम्हाला रक्त अपुरं पडतं. तर अशा वेळेला तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे. मी सर्व रुग्णालयांना सांगतो की तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे की तुम्ही इन हाऊस ब्लड डोनेशन कॅम्प तुमच्या संलग्नित असलेल्या ब्लड बँकसोबत करावा, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. राजेंद्र, खरोखरीच तुझं हे मनोगत हे सगळ्याच रुग्णांना म्हणा, प्रशासनाला म्हणा, शासकीय व्यवस्थेला म्हणा, राजकीय नेत्यांना म्हणा, किंवा जे काय कम्युनिटी लीडर्स आहेत, सोशल वर्कर आहेत, यांना मार्गदर्शक ठरेल. तुझ्यासारखेच आणखी लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश करावा आणि तुझ्याकडून शिकून हे कार्य आणखी जोमाने पुढे न्यावं, असे मी एका विद्यार्थ्याकडे प्रार्थना करतो आहे. आणि तुला ह्या तुझ्या कामामध्ये संपूर्णपणे यश येवो आणि बळ मिळो अशी विद्यार्थ्याकडे प्रार्थना करून मी आता हे तुझं मनोगत इथे संपवतो. तू दिलेल्या ह्या वेळेबद्दल, म्हणजे हा खरोखर तुझा मौलिक वेळ आहे. कारण आत्ताचा हा 23 जानेवारीचा जो फार मोठा थॅलेसेमियाग्रस्त पेशंटसाठी जे रक्तदान शिबिर नालासोपारा आयोजित करण्यात येत आहे, त्याच्याबद्दल तुझी बरीच धावपळ चालू आहे. तसंच वेळोवेळी तुला मुंबईलाही काही हॉस्पिटल्सना भेटी देऊन तिकडे संपर्क आणि कोऑर्डिनेशन करावं लागतं. या तुझ्या बिझी शेड्यूलमधून हा जो काय तुझा वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. उद्याला 1 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सायन हॉस्पिटल येथे. तर माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी सायन हॉस्पिटलला येऊन ब्लड डोनेट करावं. धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन राजेंद्र. ऑल द बेस्ट टू यू. बाय बाय. मी दिलीप राऊत रिपोर्टिंग राजेंद्रशी बातचीत करत होतो. आणि अशाच बातचीत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वस्तीतील नामांकित व्यक्ती, संस्था आणि ते करत असलेलं कार्य आणि ह्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात येईल. स्टे ट्यून. बाय बाय टिल देन. थँक्यू.